नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता चौथी धडा चौथा विषय मराठी इंग्रजी मीडियम पक्की मैत्री तर चालू करूया. रोहन शेतात बसून आंबा खाला. रोहनने शेतात बसून काय खाला? आंबा खाला. आंब्याची कोय तिथेच मातीत टाकली. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. मग रोहनने तो आंबा खाला. त्याची जी बी होती, कोय म्हणजे बी होती, ती मातीमध्ये टाकली. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. मग पुढे काय झालं? काही दिवसांनी तो बाबांसोबत शेतात गेला. तो नेहमीप्रमाणे बाबांसोबत शेतात गेला. त्यावेळी त्याने पाहिले तर त्या आंब्याच्या कोळीला कोंब फुटला होता आणि त्याने पाहिलं तर त्या आंब्याच्या कोळीला कोंब फुटला होता, म्हणजे त्यातून पाणी यायला सुरुवात झाली होती. कोंब फुटणे म्हणजे पाणी यायला सुरुवात झाली होती. तेवढ्यात गोड आवाजात त्याला कोणतरी हाक मारली आणि तेवढ्यात त्याला कोणतरी हाक मारली, "अरे रोहन!" रोहनने कान टवकारले. इकडे तिकडे पाहिले. त्याला कोंब फुटलेल्या कोळीतून आवाज आल्यासारखे वाटले आणि त्याने इकडे तिकडे पाहिले आणि त्याने पाहिलं तर कोंब फुटलेल्या कोळीतून एक आवाज आला. त्याने आश्चर्याने पुन्हा कोळीकडे पाहिले. कोंब फुटली कोळी त्याच्याकडून हसून पास असल्यासारखे त्याला जाणवले. मग आश्चर्याने त्यांची आंब्याची बी होती, कोय होती, तिच्याकडे पाहिले आणि त्याच्याकडे ती हसून बघत आहे असं त्याला वाटले. मग पुढे त्यांचा संवाद चालू झाला. रोहन, तूच हाक मारलीस का मला? रोहनने त्या आंब्याच्या कोळीला विचारलं. तर ती कोय बोलले, हा. त्यातून रोप होते बोलला, होय, मीच तुला हाक मारली. मग पुढे रोहन, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? रोप, मी मित्रा, मला तुझ्यासोबत मोठं व्हायचं रे. मग रोप म्हणाला, मित्रा, मला तुझ्यासोबत मोठं व्हायचं. मग रोहन म्हणाला, मी तुला त्यासाठी नक्की मदत करेन. सांग काय करू मी? मग रोहन काय म्हणाला त्या रोपाला, की मी यासाठी तुझी नक्की मदत करेल. मग रोप, तुला माझी काळजी घ्यावी लागेल. रोप म्हणाला, तुला माझी काळजी घ्यावी लागेल. रोहन, होय, नक्कीच. त्यासाठी मला नेहमीच पाणी घालेल, तुझ्यासोबत कुंपण घालेल. रोहन काय म्हणाला, की यासाठी मी तुला नेहमीच पाणी घालेन आणि तुझ्या भोवती कुंपणी घालेन, त्यामुळे तुला कसला त्रास होणार नाही. रोप, मग मी मोठा होईन आणि जेव्हा तू माझ्याजवळ खेळायला येशील तेव्हा तुम्हाला सावली व फळे देईन. आणि जेव्हा तू तुझ्या मी जसा जसा मोठा होईल आणि जेव्हा तू मित्रांसोबत माझ्यासोबत खेळायला येशील तेव्हा मी तुला सावली देईल आणि फळे देईन. रोहन, होय, मग आपण सगळे मिळून मजा करू. आणि रोहन काय म्हणाला, आपण सगळे मिळून मजा करू. इतक्याच बाबांची हाक रोहनच्या कानावर आली. रोपाचे त्याचे बोलणे सांगण्यासाठी रोहन बाबांकडे धावला. मग रोहनला अचानक त्याच्या बाबांची हाक ऐकायला आली, की रोहन म्हणून त्याला कोणतं ओरडतंय. मग रोपाचे आणि त्याचे बोलणे बाबांना सांगणारे रोहन बाबांकडे धावत गेला. अशा प्रकारे पक्की मैत्री. हा धडा आपल्याला शिकून संपून झालेला आहे. ह्याच्यामध्ये प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तर लिहिलं. रोहनने आंब्याचे कोय कोठ टाकले? रोहनने आंब्याची कोय मातीमध्ये टाकली. आंब्याच्या कोळीला कोंब केव्हा फुटले? पावसाळा चालू झाल्यावर. रोहनला कोणी हाक मारली? आंब्याच्या छोट्या रोपाने रोहनला हाक मारली. रोहन व त्यांच्या मित्रांना रोप काय देणार आहे? त्यांना सावली व फळे. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले? तूच हाक मारलीस का मला? कोण म्हणाला? असं रोहन म्हणाला. मला तुझ्यासोबत मोठं व्हायचं रे, असं कोण म्हणालं? रोप म्हणाले. तुला माझी काळजी घ्यावी लागेल, असं कोण म्हणालं? रोप म्हणाले. आपण सगळे मिळून मज्जा करू, हे कोण म्हणाला? रोहन म्हणाला. प्रश्न एक, रोहनच्या जागी तुम्ही असता तर रोपाची काळजी कशी घेतली असते? रोपावरती कुंपण घातले असते, रोपाला रोज पाणी दिले असते, रोपाची काळजी घेतली असते, रोपाची जी पानं मेलेली आहेत ती त्यापासून दूर केली असते, रोपाला खत घातलं असतं. झाडाची वाढ होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? पाणी, सूर्यप्रकाश, खत या वस्तूंची गरज असते. ओळखा पाहू.
हिरवा पिवळा रंग माझा म्हणतात मला फळांचा राजा. याचं उत्तर आहे आंबा. बाहेरून काटेरी आतून गरे, हो का पाहू कोण बरे. उत्तर आहे फणस. मी आहे लहान पण गुच्छाने राहतो, हिरवा आणि काळा माझा आंबट गोड लाग. याचं उत्तर आहे द्राक्ष. काळी द्राक्ष, हिरवी द्राक्ष असतात. काजू बी, आंबा गोड. इथे तुम्हाला गोष्ट लिहायची आहे. अशा प्रकारे पक्की मैत्री हा धडा आपला शिकवून संपून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवण्यास मदत करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.